नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथं केलेली आहे चिकनचं शेरवा किंवा यालाच चिकनचा रस्सा असं पण म्हणतात आणि काही ठिकाणी चिकन शोएबा पण असं म्हणतात. पण हे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि शिवाय एकदम कमी मसाल्यामध्ये मी तयार केली आहे आणि खायला तर एकदम भारीच लागते. तर मग काय मंडळी, चिकन शेरवा करायला घेऊ. आणि हो बरं का, चिकन शेरवा मी हे एका भांड्यातच केलेली आहे, कुकरमध्ये हे अजिबात केलेली नाही बरं का. आता चिकन शेरवा करायचं म्हटलं की मी इथं 1 किलो चिकन स्वच्छ धुवून इथं घेतलेली आहे. शिवाय याच्यातलं सगळंच पाणी आपल्याला निथरून पण काढायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ चवीनुसार, तसंच अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा आणि तसंच लाल मिरची पावडर, जे की आपल्याला जेवढं तिखट चालेल तेवढं आपण इथं घालू शकता. इथं मी 3 चमचे घेतलेली आहे आणि तसंच इथं थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे. आता हे सगळं सुके मसाले आपल्याला ह्या चिकनला व्यवस्थितपणे इथं लावून घ्यायचं आहे. म्हणजेच याला हे आता अर्ध्या घंट्यासाठी असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता जोपर्यंत हे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. आता याच्यासाठी मी 4 ते 5 मोठे मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहे. तसंच एक मीडियम आकाराचं खोबऱ्याची वाटी इथं मी खिसून घेतली आहे. आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणात आपण हे कांदा आणि खोबरं इथं वापरू शकता. आता कढईमध्ये मी तेल हे तापायला ठेवली आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये मी कांदा घालत आहे. आता हे कांदा आपल्याला इथं लालसर असं इथं तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तळायचं नसेल तर इथं थोड्या तेलामध्ये तुम्ही कांदा भाजून पण घेऊ शकता. आता 5 ते 10 मिनटापर्यंत ह्या कांद्याला व्यवस्थित फिरून इथं कांदा लाल करायचा आहे आणि मसाल्यासाठी जरा लालसर असंच कांदा आपल्याला इथं पाहिजे. 10 ते 15 मिनिट इथं मी कांदा कंटिन्यू तळत ठेवलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसं एकदम लालसर आणि खरपूस असं कांदा इथं तळून झालेला आहे. आता हे सगळंच कांदा मी एका प्लेटमध्ये याच्यातलं तेल निथरून इथं काढत आहे आणि आपण पाहू शकता. आता इथं सगळंच कांदा मी काढलेला आहे. शिवाय आता हे एक्स्ट्रा तेल पण मी कढईमधून बाजूला काढलेली आहे. आता ह्या कढईमध्येच आपल्याला खोबरं पण इथं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजायला आपल्याला जास्त वेळ इथं लागणार नाही. खोबरं हे 5 मिनटातच व्यवस्थित इथं भाजून निघेल आणि आपण पाहू शकता खोबरं पण न करपवता इथं लालसर मी इथं भाजून घेतली आहे आणि हे आपल्याला 5 मिनटं जरा थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता कांदा आणि खोबरं थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं इथं वाटायचं आहे. आता या मसाल्याला पण मी जरा बाजूला ठेवते. आता गॅसवर एक स्टीलचं भांडं ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 पळी म्हणजेच 1 वाटी तेल एवढं इथं मी घेतलेली आहे. आणि तेल कडक झालं की जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळंच मी ह्या भांड्यात घालत आहे. इथं गॅसची फ्लेम हे मोठीच आहे आणि अशा मोठ्या फ्लेमच्या गॅसवरच आपल्याला हे चिकन 5 मिनटापर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून येथे मिरचीचं ठसका हे निघून जाईल आणि शिवाय तेलामध्ये मिरची हे एकदम खमंग असं परतली जाईल. आता आपण पाहू शकता 5 मिनटं मी अधूनमधून याला व्यवस्थित चिकनला इथं फिरवत आहे. अधूनमधून चिकन फिरवल्यानं इथं भांड्याच्या खाली हे करपणार नाही आणि शिवाय व्यवस्थित हे परतलं पण जाईल. त्याच्यासाठी आपल्याला चिकनला हे 5 मिनटापर्यंत अधूनमधून कंटिन्यू फिरवत राहायचंच आहे. आता 5 मिनटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम हे मी बारीक केलेली आहे. मग त्याच्यामध्ये हे अर्धा वाटी चिंचेचं पाणी इथं घालत आहे. पाहिजे तर तुम्ही 1 टमाटा मिक्सर करून इथं घालू शकता, पण मी इथं टमाटा न घालता चिंचेचा वापर केलेली आहे. आता असं चिकन आपल्याला एकदम बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटापर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता चिंचेचं पाणी सोडल्यानंतर आता बारीक गॅसवरच 10 मिनटापर्यंत मी याला शिजू देणार आहे, जेणेकरून चिकन 75% इथंच आपल्याला शिजून मिळेल. आणि आपण पाहू शकता आता हे 10 मिनटापर्यंत असंच बारीक गॅसवर शिजलेलं आहे आणि आता आहे वेळ मसाला घालण्याची. मग याच्यामध्ये जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं पेस्ट मिक्सर करून ठेवलं होतं
ते ह्या चिकनमध्ये मी इथं सगळंच घालत आहे. आता हे कांदा खोबऱ्याची पेस्ट चिकनमध्ये घालणं झाल्यावर हे याला व्यवस्थित आपल्याला इथं परतायचं आहे, जेणेकरून मसाला चिकनला सगळीकडूनच व्यवस्थित इथं लागेल आणि शिवाय हे व्यवस्थित इथं शिजलं जाईल. आता कांदा आणि खोबऱ्याचं पेस्ट व्यवस्थित चिकनमध्ये इथं मिक्स झालेलं आहे, आपण इथं पाहू शकता. आता अशा वेळेस मी इथं गॅसची फ्लेम हे एकदम बारीकवरच इथं ठेवलेली आहे. आणि आता आपण पहा, आता ह्या चिकनमध्ये मी पाव चमचा गरम मसाला घालत आहे. येथे गरम मसाल्याचा जास्त वापर करणे जरुरी नाही. तसंच अर्धा चमचा धने मसाला घातली आहे. आता हे दोन्ही मसाले आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित परत 1 मिनिटापर्यंत इथं परतून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता, आता हे दोन्ही मसाले मी परत इथं बारीक गॅसवरच तेलामध्ये व्यवस्थित परतत आहे. आता हे चिकन परतणं झालं की याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आणि आपण इथं पाहू शकता. आता एक साईडला मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेली आहे आणि हे असं गरम पाणी मी या चिकनमध्ये इथं सोडत आहे. आता जेवढं रस्सा आपल्याला पाहिजे तेवढं इथं पाणी आपल्याला घालायचं आहे. मग त्याच्यासाठी मी इथं गरम पाणी घातली आहे आणि शिवाय जे मिक्सरचं भांडं होतं मसाला वाटलेलं त्याच्यात पण थोडंसं पाणी घालून ह्या रश्श्यामध्ये इथं घातलेली आहे. आणि परत मी इथं रस्सा किती घट्ट आहे आणि किती पातळ आहे ते इथं चेक करत आहे. पाहिजे तर अजून 1 वाटी पाणी आपण इथं घालू शकता. आता चिकन हे झाकण लावून मी इथं 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजू देणार आहे. आणि 5 मिनिटं इथं झालेली आहे आणि आपण इथं पाहू शकता चिकनला मस्त तर्री इथं आलेली आहे. शिवाय चिकन शेरव्याचा वास घरभर मस्त असं पसरलेला आहे. आणि आपण इथं पाहू शकता रस्सा एकदमच इथं टेस्टी इथं दिसत आहे. मग काय मंडळी, असं चिकन शेरवा बघून सुटलं ना तोंडाला पाणी. आता हे चिकन शेरवा तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, तसंच चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत तुम्ही खाऊ शकता. मग काय मंडळी, येत आहे ना चिकन शेरवा जेवायला? मी तर बसायले बाबा जेवायला. ही रेसिपी करायला तर एकदम सोपी आहेच आहे, शिवाय खायला पण एकदम टेस्टी आहे. तर मग काय मंडळी, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एखाद्या चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.